योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यात ढगफुटी सदृश अतिवृष्टी, वेताळे साबुर्डी परिसरात पिकांसह पशुहानी, रस्तेही वाहून गेले। राजगुरुनगर खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील वेताळे आणि साबुर्डी परिसरात रात्रीच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने प्रचंड दाणादाण उडवली आहे। ओढ्याला आलेल्या भीषण महापुरामुळे अनेक शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्या आहेत, तर वेताळे गावठाण परिसरातील 10 ते 12 घरांमध्ये कंबरे इतके पाणी घुसल्याने अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्र भिजून मोठे नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीत अनेक मुक्या जनावरांना आपले प्राण गमवावे लागले असून रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाली आहे। पहाटे महापुराचा वेढा, 1997च्या आठवणी। ताज्या परिसरात सकाळपासूनच पाऊस कोसळत होता। दुपारनंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर रात्री पुन्हा पावसाने रौद्र रूप धारण केले। पहाटे 4च्या सुमारास ओढ्याच्या पाण्याच्या पातळीत अचानक कमालीची वाढ झाली आणि पाण्याने घरांना वेढा घातला। सुदैवाने नागरिक जागे असल्याने आणि वेळेत सावध झाल्याने जीवितहानी टळली। मात्र पाण्याची गती एवढी तीव्र होती की लोकांना घरातील साहित्य वाचवण्याची संधीच मिळाली नाही। या भयानक परिस्थितीमुळे नागरिकांना 1997 साली आलेल्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या। गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठी पशुहानी, घरालगत असलेल्या गोठ्यांमध्ये अचानक पाणी शिरल्याने मुक्या जनावरांचे मोठे नुकसान झाले। 11 गायींपैकी 5 गायींचा गोठ्यातच मृत्यू झाला, तर 6 गायी, 2 म्हैशी, 7 शेळ्या आणि 40 कोंबड्या पुरात वाहून गेल्या। यामध्ये प्रामुख्याने खालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शिवाजी बबन बोंबले, 1 गाय वाहून गेली, 1 मृत। रघुनाथ बाजीराव बोंबले, 2 गायी वाहून गेल्या, 2 मृत। संतोष बाजीराव बोंबले, 1 गाय व 2 शेळ्या वाहून गेल्या, 2 गायी मृत। बाबाजी बाजीराव बोंबले, 2 गायी वाहून गेल्या। जयराम नामदेव बोंबले, 2 म्हैशी वाहून गेल्या। अशोक गजानन बोंबले, 2 शेळ्या वाहून गेल्या। विमल सोपान बोंबले, 1 शेळी आणि 40 कोंबड्या वाहून गेल्या। राजेंद्र सावळेराम बोंबले, 2 शेळ्या पुरात वाहून गेल्या। पायाभूत सुविधा कोलमडल्या, शेतीचे अतोनात नुकसान। ओढ्याला आलेल्या महापुराचे पाणी शेतात तब्बल 1 किलोमीटरपर्यंत पसरल्याने बागायती पिकांसह शेतजमिनी खरवडून गेल्या आहेत। वेताळे साबुर्डी येथील मुख्य रस्ते पाण्याने वाहून गेले असून रस्त्याच्या संरक्षण भिंती आणि भराव कोसळले आहेत। ओढ्यावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे फुटले असून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन, विविध संस्थांच्या सामायिक शेतीसाठीच्या पाईपलाईन्स उखरून वाहून गेल्या आहेत। तसेच ओढ्यालगतच्या विहिरी आणि विद्युत पंपांचेही अतोनात नुकसान झाले आहे। चौकट सोशल मीडियाच्या माध्यमातून गावकऱ्यांची धावून मदत। या संकट समयी वेताळे ग्रामस्थांनी एकत्र येत तातडीने मदत कार्य सुरू केले। पूरग्रस्तांचे अन्नधान्य आणि साहित्य वाहून गेल्याने गावात तातडीच्या मदतीची गरज होती। यासाठी तरुणांनी सोशल मीडियाचा व्हॉट्सअप ग्रुप वापर करून मदतीचे आवाहन केले। या आवाहनाला गावातील नागरिकांसह मुंबई पुण्यासारख्या बाहेरगावी राहणाऱ्या चाकरमान्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। अवघ्या 2 तासात तब्बल 1 लाख रुपये ऑनलाईन जमा झाले। या निधीतून गावातील तरुणांनी त्वरित किराणा आणि जीवनावश्यक साहित्य खरेदी करून पूरग्रस्त कुटुंबांना त्याचे वाटप करत मोठा दिलासा दिला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमित टाकळकर यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।